नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉइंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, 2 दिवसापूर्वी जे आहे कोतवाल पदभर संदर्भात एक महत्त्वपूर्ण जेहार जो की जाहीर करण्यात आलेला आहे, ज्यामध्ये नोव्हेंबर 2026च्या पहिले जे काही कोतवाल पदभरतीचे जेवढे काही रिक्त पदे आहेत, ज्यामध्ये 2900 प्लस जे की कोतवाल पदभरतीची संपूर्ण काही जागा या ठिकाणी रिक्त आहेत, ज्याची जिल्हानिहाय व त्यासोबतच संपूर्ण काही माहिती ज्याचं परिपत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळालेली आहे, त्याची आपण परिपत्राची संपूर्ण प्रत आपल्या टेलिग्राम ग्रुपवर देखील तुम्हाला अवेलेबल करून दिलेली होती, ज्यात तुम्हाला सविस्तर त्याची माहिती देखील पडताळणी करता आलेली होती। तर त्या दिवसानंतर जे आहे कोतवालचे आपले काही व्हिडिओ सिरीज संदर्भामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी कमेंट्स देखील केलेल्या होत्या। तर मित्रांनो, आजपासून आपली कोतवाल पदभरती संदर्भाचे संपूर्ण काही व्हिडिओ सिरीज आता इथून रेग्युलरली येणार आहे। जर तुम्ही कोतवाल पदभरतीची तयारी करत असाल तर चॅनलला फटाफट सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो। आणि तुम्हाला कोणत्या जिल्ह्यासाठीचा जो कोतवाल पेपर आहे तो तुम्हाला जो पाहायचा आहे, तुम्हाला माहिती करून घ्यायचं आहे की त्यावेळेस नेमकं कोणत्या प्रकारचे प्रश्न आले होते, जे की 2023 ला देखील कोतवाल पदभरती झाली होती, ज्याच्याकडे आपल्याकडे त्याचे परिपूर्ण क्वेश्चन पेपर उपलब्ध आहे। तुम्हाला फक्त खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे मित्रांनो। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे आहे थोडक्यामध्ये पहा, जे काही नंदुरबार जिल्हा आहे, ज्यामध्ये तळोदा उपविभाग कोतवाल पदभरती निवड समिती तळोदा जिल्हा नंदुरबारसाठी जो आपल्याकडे क्वेश्चन पेपर उपलब्ध आहे, तो या ठिकाणी जे आपण परिपूर्ण या ठिकाणी पाहणार आहोत की नेमकं कोणत्या प्रकारचे प्रश्न जे आहे त्यावेळेस विचारण्यात आलेली होती। तर या ठिकाणी तुम्ही परीक्षेचा वेळ आणि जो काही दिनांक आहे तो सर्व या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो। आणि ही जी आहे 2023 ची आपली रिसेंटली तळली कोतवाल पदभरतीचा लेखी परीक्षेचा हा मित्रांनो जो की पेपर आहे। तर सेम तुम्हाला या प्रकारचे प्रश्न आपल्या आगामी काळातील कोतवाल भरतीसाठी देखील पाहायला मिळणारे आहेत। तर याची माहिती तुम्हाला मी संपूर्ण देणार असेलच, फक्त तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून प्रिपेअर करत आहात आणि तुम्हाला कोणत्या जिल्ह्यासाठीचा कोतवाल पेपर पाहिजे ते खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे मित्रांनो। तर प्रश्न संख्या वगैरे तुम्हाला माहितीच असेल की एकूण 50 प्रश्न विचारले जातात, जे की 100 गुणासाठी। तर या ठिकाणी तुम्ही ते देखील पाहू शकता। तर सेट कोड बी चा आपल्याकडे क्वेश्चन पेपर आहे आणि आता पाहू यामध्ये नेमकं कोणत्या प्रकारचे प्रश्न जे आहे ते विचारण्यात त्यावेळेस आलेली होती मित्रांनो। तर यामध्ये पाहिलं गेलं तर कोतवाल भरती ज्या जिल्ह्याशी संबंधित आहे, तर जिल्ह्या संबंधित मात्र भरपूर सारे प्रश्न जे आहेत ते विचारले जातात, हे मात्र तुम्ही लक्षात ठेवून घ्या। तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातून प्रिपेअर करत असाल, बेसिक माहिती तुमच्या जिल्ह्याबद्दलची जी आहे माहिती असणं आवश्यक आहे। तर यासाठी आपण स्पेशलच लवकरच जे आहे स्पेशल आपण लाईव्ह प्लस रेकॉर्डची बॅच देखील आपण सुरू करणार आहोत। तर येत्या 2 दिवसात त्याचे तुम्हाला अपडेट मिळून जातील आणि त्यामध्ये तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातून प्रिपेअर करत असाल त्या आपण संपूर्ण जिल्ह्याची त्या ठिकाणी माहिती जे की बेसिक टू ॲडव्हान्स लेव्हल्समध्ये कव्हर करून घेणार आहोत मित्रांनो। त्याच्या अपडेटसाठी आपला टेलिग्राम ग्रुप मात्र जॉईन करून ठेवा मित्रांनो, कारण का अपडेट खूप महत्त्वाचे असतात। पहा प्रश्न क्रमांक 1 कसा विचारण्यात आला होता की चांद सैली घाट हा कोणत्या जे की 2 तालुक्यांना जोडणाऱ्या रस्त्यावर आहे। जो काही चांद सैली घाट आहे तर 2 तालुक्यांना जोडणाऱ्या रस्त्यावर आहे। तर याचं जे उत्तर होतं जे की पर्याय नंबर अ जे होतो, जे की दळोदा आणि जे काही धडगाव आहे यांना जे आहे जे की जोडणारा हा जो आहे, तर चांदसोली घाट हा तळोदा आणि धडगाव या 2 तालुक्यांना जोडणाऱ्या मार्गावर येतो। पर्याय नंबर अ याचं उत्तर होणार असेल। तर जे विद्यार्थी नंदुरबार जिल्ह्यामधून पाहत असतील त्यांना हे मात्र 100% माहिती असेल, कारण का जिल्हा विशेष प्रश्न खूप इम्पॉर्टंट या ठिकाणी असतात। त्यानंतर प्रश्न 2 असा विचारण्यात आला होता, महाराष्ट्र राज्याचा यंदाचा महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला भेटला आहे, तर कोणाला भेटलेला आहे। तर हे संपूर्ण जे प्रश्न आहेत बरं काय 2023च्या चालू घडामोडी संदर्भातचे प्रश्न आहेत, जे यामध्ये विचारले गेलेले आहेत। सध्याचा म्हणताना त्या सध्याचा आपल्याला पाहायचा आहे, जे की 2023चा। तर याचं उत्तर जे होतं ते आहे ऑप्शन नंबर जे की या ठिकाणी बी, अप्पासाहेब धर्माधिकारी यांना जे आहे जे की मिळालेला होता। तर सामाजिक कार्यासाठी श्री अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं होतं। त्यानंतरचा पुढचा प्रश्न असा आहे जो की 3 क्रमांक काय म्हणतो, नंदुरबार जिल्ह्यामधून विधानसभेवर निवडून जाणाऱ्या आमदारांची संख्या किती आहे। तर नंदुरबार जिल्ह्यामधून विधानसभेवर निवडून जाणाऱ्या आमदारांची संख्या तर किती आहे, तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर पर्यायचं जे की बी, 4 आहे। तर 4 एवढी जी आहे ती संख्या आहे। तर नंदुरबार जिल्ह्यामधून जे आहे 4 विधानसभा मतदारसंघ जे की निवडून दिले जातात, ज्यामध्ये पहिला आहे अक्कलकुवा, दुसरा आहे शहादा, तिसरं नंदुरबार आणि चौथा आहे नवापूर, हे जे आहे थोडक्यामध्ये आहे। त्यामुळे 4 आमदार जे आहे ते निवडून जातात। पर्याय नंबर याचं बी या ठिकाणी उत्तर होणार असेल। तर ऑप्शन्स बी पहा, या ठिकाणी थोडं कन्फ्युजिंग टाइम या ठिकाणी ठेवलेला आहे। तर अ, ब, क आणि ड असा असायला पाहिजे, पण या ठिकाणी अ ब एका रेषेत ठेवलेलं आहे आणि सी डी एका रेषेमध्ये ठेवलेलं आहे। तर हे देखील कन्फ्युजन थोडक्यामध्ये वाढतात।
त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 14 जो की गणितावरचा आला होता. पुढील दिलेल्या प्रश्नांची गणितीय उत्तरे काढा. तर गणितीय उत्तरे या ठिकाणी काढायचं आहे. तर ज्यामध्ये कंसामध्ये 144 प्लस 356 कंसबंद गुणाकारात 100 आहे. तर यामध्ये याचं फायनल उत्तर काढायचं होतं. तर 144 प्लस आपण 356 केलं तर किती येतं, जे की 500 येतं. आणि 500 गुणिले आपण 10 जर केलं तर किती येतं, जे की 5000, जे की पर्याय नंबर ड मध्ये आपल्याला पाहायला मिळालेला असेल. तर पाहून घ्या किती मॅथ गणिताचे प्रश्न किती सोप्या लेवलचे या ठिकाणी विचारले गेलेले आहेत. तर मे बी कॉम्पिटिशन जास्त असल्यास प्रश्नांचा लेवल वाढू शकतो, प्रश्नांची पातळी देखील वाढू शकते. परंतु जी आपली स्पेशली लाईव्ह प्लस रेकॉर्डची आपण बॅच जी घेणार आहोत त्यामध्ये मात्र तुम्हाला कशाचीही कमतरता पडणारी नसेल. संपूर्ण काही बेसिक टू ॲडव्हान्स शिकणार आहात तुम्ही आणि त्यामध्ये तुम्ही कोणत्याही जिल्ह्याची प्रिपरेशन करत असाल तर एकमेव बॅच तुम्हाला जी की महत्त्वपूर्ण ठरणारी असेल मित्रांनो. कारण का 36 जिल्ह्यांसाठीची आपण संपूर्ण माहिती आणि तुम्हाला प्रत्येक लेवलचा त्या ठिकाणी पेपर देखील उपलब्ध करून देणार आहोत. त्यानंतरचा प्रश्न असा आहे जो की पुढचा 5वा. तापी नदी खालीलपैकी कोणत्या तालुक्यातून वाहते. तर तापी नदी म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर डी, जे की वरीलपैकी नाही. तर तापी नदी नंदुरबार जिल्ह्यातील जे काही थोडक्यामध्ये शहादा नंदुरबार या तालुक्यातून प्रामुख्याने जे आहे ते वाहते. परंतु आपले दिलेले जे पर्याय आहेत ज्यामध्ये तळोदा, अक्कलकुवा, धडगाव यामधून जे आहे ती प्रामुख्याने वाहत नाही. म्हणून पर्याय नंबर डी याचं जे आहे ते उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न पुढचा असा आहे. घड्याळामध्ये जशी वेळ दाखवली जाते, थर्मामीटर जे की कायासाठी, तर थर्मामीटर हे जे आहे जे की तापमान मोजण्यासाठी असतं. पर्याय नंबर डी याचं उत्तर होणार असेल. थोडक्यामध्ये ज्याप्रमाणे वेळ मोजण्यासाठी आपण घड्याळाचा वापर होतो त्याचप्रमाणे तापमान मोजण्यासाठी थर्मामीटरचा वापर केला जातो मित्रांनो. त्यानंतरचा पुढचा प्रश्न जो की काय म्हणतो पहा, 7वा. 2011च्या जनगणनेप्रमाणे नंदुरबार जिल्ह्यात सर्वाधिक बोलली जाणारी मातृभाषा कोणती. तर सर्वाधिक बोलली जाणारी मातृभाषा कोणती आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की या ठिकाणी बी, भिली ही जी आहे ती भाषा आहे. तर आदिवासी बहुल नंदुरबार जिल्ह्यामध्ये जे काही 2011च्या जनगणनेनुसार भिली ही सर्वाधिक बोलली जाणारी मातृभाषा आहे. पर्याय नंबर बी याचं उत्तर होतं. त्यानंतरचा प्रश्न असा आहे पुढचा. एका सकाळी चित्राशी आणि आर्यन समोरासमोर बसले. आर्यन आहे, चित्रा आणि आर्यन आपण असं देखील म्हणतो. चित्रा आणि आर्यन समोरासमोर बसले. जर आर्यनची सावली चित्राशीच्या डावीकडे पडली तर आर्यनचं तोंड कोणत्या दिशेला आहे असं म्हटलेलं आहे. तर आपण पहा, सकाळी सूर्य कोण्या साईडला उगवतो. सकाळी सूर्य जे आहे जे की पूर्वेकडे असतो. त्यामुळे सावली कुणीकडे पडते, मग सावली जे की पश्चिमेकडे पडते. तर चित्राशीच्या डावीकडे पश्चिम दिशा येत असल्याने चित्राशीचं तोंड उत्तर दिशेला जे की असायला पाहिजे, म्हणजे की उत्तर दिशेला ते असेल. तर साहजिकच आहे तिच्या समोर असलेल्या आर्यनचं तोंड कोणत्या दिशेला असेल, जे की दक्षिण दिशेला जे आहे ते होणार असेल. तर असे प्रश्न जे असतात अशा प्रश्नांसाठी थोडं लॉजिकली एक माइंड मॅप तयार करावा लागतो. म्हणजे की डोक्यामध्ये आपल्याला एक ती तशी आकृती बनवावी लागते. प्रथमतः तर आपल्याला संपूर्ण दिशा माहिती असणं इम्पॉर्टंट आहे. त्या दिशानुसार ते कोणत्या दिशेमध्ये आपल्याला जे काही थांबायला सांगितलेलं आहे, बसायला सांगितलेलं आहे किंवा कोणती दिशा ही आपल्याला ओळखायला सांगितलेली आहे त्या पाहणं अतिशय सर्वात महत्त्वपूर्ण आहे मित्रांनो. तर या ठिकाणी याचं उत्तर काय होणार असेल, तर याचं जे उत्तर आहे ते आहे पर्याय नंबर जे की या ठिकाणी सी, दक्षिण हे जे आहे ते होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न 9वा. खालीलपैकी कोण नंदुरबार जिल्ह्याचे सध्याचे जिल्हाधिकारी आहेत. तर 2023 नुसारचं या ठिकाणी आपल्याला उत्तर द्यायचं आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की सी, मनीषा खत्री हे जे आहे थोडक्यामध्ये जे की 2023च्या माहितीनुसार जे की जिल्हाधिकारी होत्या. तर आताचे कोण आहेत, तर आताचे डॉक्टर मिताली सेठी हे जे आहेत. कोण, तर मिताली सेठी हे जे आहेत जे की सध्याचे IAS अधिकारी आहेत तिथले, म्हणजे की जिल्हा अधिकारी हे आहेत. तर हे देखील नाव लक्षात ठेवून घ्या तुम्ही. त्यानंतरचा प्रश्न 10वा. मराठी भाषा ही कोणत्या लिपीमध्ये लिहिली जाते. कोणत्या लिपीमध्ये पहा, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर सी, जे की देवनागरी या लिपीमध्ये लिहिली जाते. त्यानंतरचा प्रश्न 11वा. महसूल विभागात खालीलपैकी कोणते पद ज्येष्ठतेनुसार सर्वात ज्येष्ठ आहे. तर ज्येष्ठतेनुसार या ठिकाणी म्हटलेलं आहे, तर कोणतं आहे, तर ते आहे अप्पर जिल्हा अधिकारी हे जे आहे पद जे की सर्वात ज्येष्ठ आहे. त्यानंतर प्रश्न 12वा. खालीलपैकी कोणते काम कोतवालाचे नाही. तर कोतवालाचं काम नाही असं म्हटलेलं आहे. तर कोणतं नाही यापैकी, गावचे दप्तर तालुका केर कचेरीकडे नेणे व परत आणणे हे त्याचं काम आहे. त्यानंतर गावची चावडी ठेवणे हे देखील काम आहे. गाव नमुने अद्यावत ठेवणे, तर हे जे आहे जे की कोतवालाचं
काम नाही आहे. त्यानंतर गावात दवंडी पेटवून सरकारी आदेशाची प्रसिद्धी करणे हे देखील आहे, परंतु पर्याय नंबर सीचं जे आहे जे की नाही. तर गाव नमुने जसं की फेरफार, सातबारा इत्यादी अद्ययावत ठेवण्याचं कायदेशीर काम तलाठी यांचं असतं, जे की कोतवालांचं नसतं. म्हणून पर्याय नंबर सी या ठिकाणी याचं उत्तर होईल. त्यानंतरचा प्रश्न पहा 13वा. रावलापाणी हे प्रसिद्ध ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे, जे की रावलापाणी. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की सी, धडगाव या ज्या थोडक्यामध्ये आहे. जे की यासाठी सांगायचं झालं तर रावलापाणी हे सातपुडा पर्वतरांगातील जे काही धडगाव तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटन व थंड हवेचे हे ठिकाण आहे. म्हणून पर्याय नंबर सी या ठिकाणी याचं उत्तर जे आहे ते होणार असेल. तर मित्रांनो, या ठिकाणी तुमच्यासाठी आपण एक क्वेश्चन्स ठेवलेला आहे. जर तुम्ही कोतवाल पदभरतीची तयारी करत असाल तर या सोप्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे. प्रश्न काय म्हणतो पहा. एक्सने व्हायची ओळख करून देताना म्हटले की तो माझ्या वडिलांच्या 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 नातीचा पती आहे. तर नातीचा पती आहे म्हटलंय, तर व्हायचे एक्सशी कोणते नाते आहे हे तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे. भाऊ, मामा, काका, मेहुणा यापैकी काय उत्तर होणार असेल. जर उत्तर येत नसेल तर येणाऱ्या 24 तासामध्ये मी याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये पिन करून ठेवेल, तुम्ही तेथून देखील याचं उत्तर पाहू शकता. त्यानंतर 15वा प्रश्न. महसूल विभागातील चावडी हा शब्द सर्वसाधारणपणे कोणत्या कार्यालयाशी संबंधित वापरला जातो. तर याचं जे उत्तर आहे ते आहे पर्याय नंबर जे की सी, तलाठी ह्याच्यासाठी जो की वापरला जातो. तर गावोगावी तलाठीची कार्यालय किंवा गावातील सार्वजनिक बैठकीचं ठिकाण म्हणून गावची चावडी ओळखली जाते. पर्याय नंबर सी उत्तर होईल. त्यानंतर पुढचा प्रश्न. भारताचा प्रजासत्ताक दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर सी, जे की 26 जानेवारी या दिवशी जाहीर थोडक्यामध्ये साजरा केला जातो. कारण का 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय संविधान लागू झाले, म्हणून हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानंतरचा आपला पुढचा प्रश्न असा आहे. अक्कलकुवा आणि तळोदा या दोन्हीपैकी कोणत्या ठिकाणी नगरपालिका किंवा नगर परिषद किंवा नगरपंचायत आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर सी, जे की दोन्ही ठिकाणी आहे. म्हणजेच काय, तर तळोदा व अक्कलकोवा या दोन्ही ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून नगर परिषद नगरपंचायत अस्तित्वामध्ये आहेत. पर्याय नंबर सी याचं उत्तर होईल. त्यानंतर 18वा प्रश्न. इस्रो या संस्थेने नुकतेच चांद्रयान 3चे यशस्वी अवतरण चंद्राच्या कोणत्या ध्रुवावर केले. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ए, जे की दक्षिण ध्रुव यावर जे आहे ते केलेलं आहे. तर भारताच्या इस्रोने चांद्रयान 3चं यशस्वी लँडिंग चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर जे आहे ते केलेलं आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न. उकाई धरण खालीलपैकी कोणत्या ठिकाणापासून सर्वात जवळ आहे. तर उकाई, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर सी, जे की कुकुरमुंडा गाव यापासून जे आहे ते जवळ आहे. तर तापी नदीवरील उकाई धरण नंदुरबार जिल्ह्यातील कुकुरमुंडा तालुक्याशी जे की गावाशी जवळ आहे. पर्याय नंबर सी याचं उत्तर होईल. त्यानंतरचा 20वा प्रश्न. वाक्य रूपांतर म्हणजे अर्थाला डॅश रचनेत केलेला बदल असतो. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की बी, बाधा न आणता रचनेत केलेला बदल असतो. तर वाक्य रूपांतर करताना मूळ वाक्याच्या अर्थाला कोणताही धक्का न बाधा आणता रचनेत बदल केला जातो. पर्याय नंबर बी याचं उत्तर होईल. त्यानंतरचा प्रश्न 21वा असा आहे. नंदुरबार जिल्ह्याच्या सीमा खालीलपैकी कोणत्या राज्याशी संलग्न आहेत. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ए, जे की मध्य प्रदेश या राज्याशी जे आहे ते संलग्न आहेत. आता नंदुरबार जिल्ह्याच्या उत्तरेस व पूर्वेस मध्य प्रदेश राज्याची सीमा लागून आहे, तसेच गुजरातची सीमाही याला लागते, हे देखील लक्षात ठेवून घ्या. त्यानंतरचा प्रश्न 22वा असा आहे. शासन आपल्या दारी या महाराष्ट्र शासनाच्या उपक्रमाचं मुख्य उद्दिष्ट काय आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर सी, जे की शासनाच्या योजनांचा लाभ सर्व लोकांपर्यंत पोहोचणे हे जे आहे थोडक्यामध्ये आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न. नंदुरबार जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी रेल्वे स्थानक नाही यापैकी. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर सी, जे की अक्कलकुवा या ठिकाणी जे आहे ते थोडक्यामध्ये जे की रेल्वे स्थानक उपलब्ध नाही. त्यानंतरचा पुढचा प्रश्न या ठिकाणी पहा काय म्हणतो 24वा. जर 148 आणि 232 या संख्येची बेरीज केली आणि येणाऱ्या संख्येला 5 ने भागलं तर येणारं उत्तर जे की खालीलपैकी कोणतं असं म्हटलेलं आहे. तर 148 आणि 132. तर या ठिकाणी पाहिलं तर आपण 148 करू आणि 132 करू. तर याची दोघांची बेरीज किती येणारी असेल. 148 आणि 232 आहे या ठिकाणी. 148 प्लस 232 जर आपण केलं तर किती येतं, जे की या ठिकाणी दोघांचंही जर उत्तर पाहिलं 0 1 या ठिकाणी पहा तर किती येतं
4 8 पुन्हा मग या ठिकाणी किती 3 तर 380 जे आहे आपल्याला यांची बेरीज मिळते आणि समोर काय म्हटलेलं आहे संख्येची बेरीज केली आणि येणाऱ्या संख्येला 5 ने जर भागलं तर येणाऱ्या संख्येला 5 ने जर भागलं तर येणारं उत्तर किती असेल मग येणारं उत्तर किती येतं जे की 5 ते 35 या ठिकाणी 35 किती तर या ठिकाणी किती येईल जे की 76 हे जे आहे याचं उत्तर आपल्याला पाहायला मिळतं तर 76 हे जे आहे जे की याचं उत्तर होणार असेल पर्याय नंबर काय यामध्ये जे की सी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं तर असे देखील काही तोंडानं सोडवण्या इतके जे आहे आपल्याला प्रश्न परीक्षेमध्ये जे की पाहायला मिळतात तर प्रश्न हे अतिशय सोपे असतात मित्रांनो फक्त तुम्हाला फोकस करायचं काय आहे तर तुम्ही ज्या जिल्ह्यामधून तयारी करत आहात त्या तुम्हाला जिल्ह्याची संपूर्ण विस्तृत माहिती असणं अतिशय इम्पॉर्टंट आहे तर आपले जे लाईव्ह प्लस रेकॉर्डचे लेक्चर्स असतील त्यामध्ये तर आपण हे तुम्हाला सर्व कव्हर करूनच देऊ परंतु जर या संदर्भात आपले ईबुक्स देखील लवकरात लवकर आपण ते प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहोत ईबुक्स मध्ये तुमचा जिल्हा तुमची माहिती संपूर्ण काही त्या ठिकाणी आपण उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करू मित्रांनो त्यानंतरचा प्रश्न 25वा असा आहे तळोदा आणि अक्कलकुवा या दोन तालुक्यांना जोडणारा महामार्ग कोणता आहे पहा महामार्ग कोणता आहे असा प्रश्न विचारलेला आहे तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की ब जे की राष्ट्रीय महामार्ग 753 ब असं जे आहे थोडक्यामध्ये ज्या महामार्गाचं नाव आहे पर्याय नंबर जे की ब या ठिकाणी उत्तर होणार असेल तर हे झाला मित्रांनो आपला आजचा व्हिडिओचा भाग 1 जे की नंदुरबारच्या या प्रश्नपत्रिकेचा पाहिलेला आहे तर उर्वरित जो भाग आहे तो आपण याच्या पुढच्या भागामध्ये आपण पाहू जर तुम्हाला इतर कोणत्या जिल्ह्याचा क्वेश्चन पेपर पाहायचा असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये मित्रांनो कमेंट करून सांगा आणि ज्या विद्यार्थ्यांना लाईव्ह प्लस रेकॉर्डचे बॅचेस हवे असतील आपले तर त्यांनी आपली जी स्पेशली बॅच आहे त्यामध्ये तुम्ही एनरोल करू शकता ऍप्लिकेशनची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे मित्रांनो तर असा होता व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या कारण का येथून कोतवाल भरतीचे संपूर्ण काही व्हिडिओ सिरीज आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम